आजचा पालखी सोहळा होता आमच्याच गावामध्ये. आज श्रींच्या वर्धापन दिनोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी मंदिरामध्ये आलो. इथे आलो तर महाराजांची पूजा सुरू होती, महाराजांची सजावट सुरू होती. गौरव पाटील कावरे यांनी महाराजांची सुंदर तयारी केली. नंतर आमच्या संस्थानचे अध्यक्ष माऊली पखाले यांच्या हस्ते तीर्थस्थापना झाली. तीर्थस्थापना झाल्यानंतर श्रींची आजची सकाळची आरती पार पडली. नंतर श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायणाला सुरुवात झाली. महिला मंडळींनी खूप मोठ्या संख्येने या पारायणाच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. मोर्शीवरून आपला खास मित्र आला होता तन्मय, ज्याच्या मार्फत आपण मोर्शीचा पालखी सोहळा काढला होता. तन्मयने आमच्या गावातल्या पालखीच्या रस्त्यावर खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या. बाजूलाच पालखीची पूर्ण सजावट सुरू होती. आमचे प्रकाशदादा साऊंडची गाडी लावत होते. पूर्ण साऊंडचा सेटअप त्यांनी रेडी करून घेतला. जवळपास दुपारी 3ला विजय ग्रंथाच्या पारायणाचा समारोप झाला. पालखीच्या गाडीची संपूर्ण सजावट करून पालखी तयार झालेली होती. आमचे आवडते मृदंगाचार्य आजच्या पालखी सोहळ्याकरता सागर महाराज कडू आमच्या गावामध्ये आलेले होते. हरिभक्त परायण गुरुवर्य मास्कर बाबा सुद्धा आले होते. त्यांच्यासोबत मंदिरामध्ये एक फोटो काढला आणि नंतर आपला टाळ घेऊन पालखी सोहळ्याच्या पेंडॉलमध्ये आलो. गुरुवर्य मास्कर बाबांच्या वाणीतून आजच्या पालखी सोहळ्याचा आरंभ झाला. लवकरच समर्थ सद्गुरू श्री संत गजानन बाबा पालखीमध्ये विराजमान झाले. राजवैभव ताटात गजानन बाबांचा पालखी सोहळा. आजच्या पालखी सोहळ्यामध्ये दुर्गवाडा, वरुळा आणि सैदापूर या 3 गावचे टाळकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते. राजवैभव थाटात श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. एका पार्टमध्ये एवढा मोठा सोहळा कव्हर करणं शक्य नाही. याचा दुसरा पार्ट आपण नक्कीच बनवणार आहोत. भेटू दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.